महाराष्ट्रामध्ये सध्या थंडी प्रचंड वाढली आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमान 14 अंश सेल्सियस पर्यंत खाली आलंय, ज्यामुळे हुडहुडी भरली आहे। हवामान विभागाने उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहील असा इशारा दिलेला आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत स्नेहा जाधव। मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढलेला आहे। हवामान खात्याकडून ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की काही जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आलेला आहे, तसंच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा देखील कमी झालेला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हा जो पारा आहे तो 10 अंश पर्यंत आलेला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याच अनुषंगाने हवामान खात्याकडून सतत सांगण्यात येते की आणखी थंडी वाढू शकते। हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरणार असं देखील सांगितलं। धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुण्यात आणि सोलापूर, जळगावात देखील तापमानाचा पारा खाली उतरून थंडीच्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली होती। राज्यभरात किमान तापमानाचा पारा हा 15 अंशाखाली गेलेला आहे। पुण्यामध्ये 9.4 डिग्री सेल्सिअस हे तापमान रविवारी नोंदवण्यात आलेलं आहे, तर अहिल्यानगरमध्ये 8.4 इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। धुळ्यामध्ये 6.0 इतकं डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर जळगावमध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले। जेऊरमध्ये 6.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर कोल्हापूरमध्ये आणि महाबळेश्वरमध्ये 14 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच धुळ्यामध्ये थंडी प्रचंड वाढलेली आहे आणि हे जे असंच तापमान आहे ते काही जिल्ह्यांमध्ये असंच राहणार असं देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे। थंडीची लाट जरी कमी झाली तरी राज्यभरामध्ये हे जे तापमान आहे त्याच्यामध्ये चढ उतार पाहायला मिळणार आहे। तसंच 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील आणि पारा काहीसा कमी होणार आहे। राज्यभरात ही थंडी अशीच राहील असं देखील सांगण्यात येते। याच सर्व गोष्टींमुळे आजार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाढत असतात, कारण थंडी सुरू झाल्यावरती याच आजारामध्ये वाढ होताना पाहायला मिळत असते। एकंदरीतच या दृष्टिकोनातून हवामान खात्याकडून सतत सांगण्यात येते की काळजी घ्यावी। तसंच हवामान काहीसं गारवा राहील हवामानामध्ये, मुंबईमध्ये देखील तसंच वातावरण राहील असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।